धन्यवाद संभाजी पतारे सर. दोस्ती चषक 2025 स्वर्गीय भास्कर 11 अंजाब, दुर्वा 11 सावळे आणि रुद्र 11 यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा दोस्ती चषक 2025 आणि या स्पर्धेची आजची दुसरी रात्र. अर्थातच एवन जोडी आमचे गणेश दादा मोडक आणि नरेश दादा मिणमिणे यांच्या मेहनतीनंतर मात्र या स्पर्धेचं यश आपण पाहतोय आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आता आलेलो आहोत. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाला वंदन करतोय. अखंड भारताचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत, निश्चयाचे महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र मॅच अर्थातच वेगळा लॉट आहे आणि 4 ओव्हरची मॅच असेल. दुर्वा 11 सावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम मालेवाडी. टॉस जिंकला टीम दुर्वा 11 सावळेने. बॅटिंगचा निर्णय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. पंच आमच्या दिशेने इशारा करतात वाईड बॉल, मात्र या ठिकाणी फेकला गेला आहे आणि अवांतर चेंडूने मात्र सुरुवात केली जाते. अर्थातच आमच्या समवेत कर्जत तालुक्यातील एक सर्वोच्च स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे नितेश तरे सर जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत करूया. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्याचं काम करते, त्यांचं देखील स्वागत नक्कीच आपण करूया. यावाचा बॉल यॉर्क लाईन मध्ये होता. कमालीचा चेंडू आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज पिवनचं पहिलं षटक विवेक बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. गौतम आणि जयवंत ही सलामी फलंदाजांची जोडी आणि नक्कीच नितेश सर मागील मॅचमध्ये विवेक यांनी तब्बल 3 विकेट मिळवल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि या मॅचमध्ये तसाच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हे त्यांच्या माध्यमातून नक्कीच असेल. यावेळेस बॅकवर्डला गेल्या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंच्या मधोमध. लेट कटचा हा फटका, बॉल जाईल बघता बघता डीप थर्डमॅन, सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. आणि रोहिदाजी धुले साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक क्लीन बोल्डसाठी 200 रुपयाचे पारितोषिक. स्टेप आउटचा फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळाडू होते, क्षेत्र रक्षक बनेल प्रेक्षक आणि बॉल जाईल त्याच्या वाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकारांची बरसात, 4 धावा. आपल्याला पाहायला मिळत आहे सन्माननीय उत्तम शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. जो गोलंदाज आजच्या रात्रीमध्ये मेडन षटक फेकेल कोणत्याही संघाचा असो त्यांना 2000 दिले जातील आणि जो फलंदाज 50 मारेल त्यांना 5000 उत्तम शेठ दळवी यांच्या माध्यमातून नक्कीच दिले जातील. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेलाय. सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळतीये. तर बक्षिसांची खैरात केली जाते. आदरणीय पंढरीनाथजी मोडक साहेब यांच्याकडून देखील एक वेगळं बक्षीस लावलं गेले, कारण सलग 3 चेंडूंमध्ये जर दुहेरी धावा आल्या तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आदरणीय 500 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 चेंडूंमध्ये जर दुहेरी धावा आल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते दोन्ही संघांसाठी. आणि याच दरम्यान आणखीन एक पारितोषिक आलंय आमचे नरेश दादा मिणमिणे यांच्या माध्यमातून. 2 बॉल 2 षटकार आले तरी 500 दिले जातील. लोवर फुलटॉस बॉल, पंचांकडे दाद मागितली जाते. लाऊड अपील, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने अपील होते, उत्साह भरपूर. या वेळेस आपण पाहतोय अति घाई आणि संकटात नाही, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली जाते. पहिला फलंदाज होईल बाद. बाद केलं ना त्यासाठी पारितोषिक आले तब्बल 200 रुपयाचं. आदरणीय सचिनजी माळी साहेब यांनी या क्षेत्ररक्षकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. कॅश त्या ठिकाणी जमा झालेली आहे, तर नंतर आपण त्या ठिकाणी लगेच कलेक्ट करायची.
पहिला फलंदाज गौतम यांना मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं आहे. गौतम एक असा खेळाडू होता जो दुर्वा 11 सावेसाठी बऱ्याचशा मैदानावरती ज्याची चांगली कामगिरी आपण पाहिली आहे आणि गौतम एक हुकमाचा एक्का आहे टीम दुर्वा 11 सावळेचा. परंतु त्यांना आता रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या दिशेने माघारी परतावं लागतं आहे आणि एक बिग विकेट मिळाली आहे टीम गोहेवाडी संघाला. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षणात माफ करा, मालेवाडी संघाला एक मोठी विकेट मिळाली आहे. त्यांच्या क्षेत्ररक्षणाचं आपल्याला कौतुक करावं लागेल कारण फिल्डिंग युनिट जेव्हा चांगलं काम करतं गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि तेच चित्र घडलं आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. नींद चुराई चैन चुराया. फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया. मिड विकेट सीमा पार षटकार. शेठ मोडक साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. कर्जत रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मनीष शेठ मोडक यांच्या माध्यमातून बक्षीस आलंय. 3 बॉल 3 षटकार तब्बल 3000 या ठिकाणी आता नक्कीच दिले जातील. 3 बॉल 3 षटकार. मनीष शेठ मोडक कर्जत रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष 1000. बरीचशी पारितोषिकं आपण पाहिली आहेत. इकडे आमचे उत्तम शेठ दळवी साहेब ज्यांनी मेडन ओव्हरला 2000, 50साठी 5000 आणि कालच्या रात्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पारितोषिकं आपण पाहिली. एका मॅचमध्ये एका बाजूने 49,000 पाहिले, एका बाजूने 51,000 आणि बरीचशी पारितोषिकं आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिली आणि आजच्या रात्रीमध्ये पण बक्षिसांची खैरात बक्षिसांचा वर्षाव या मैदानावरती होईल यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. पिवनचं पहिलं षटक संपलं. स्कोर कार्डवरती 16 धावा एक गडीच्या मोबदल्यात जमवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 ज्ञानेश्वर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात केली जाईल. पहिला बॉल बॅकवर्ड झोन मध्ये गेला. फटका चांगला क्लीचा वापर केलाय. गॅप सिलेक्शन प्रॉपर केलाय. बॉल निघून जाईल. फाईन लेग सीमा पार चौकार 4. आदरणीय देहू दळवी साहेब यांनी षटकार हॅट्रिकसाठी मात्र तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक लावले या सामन्यासाठी. त्याच्याच बरोबरीने पारितोषिक येत आहे. दलाल बैलाचे मालक सन्माननीय आमचे रोहिदास शेठ धुळे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय ते मी सांगेन. पण बॉल निघून चाललाय. फटका होता दमदार. बॉल जाईल सीमा पार. ठोकलाय दर्जेदार षटकार. प्रत्येकाला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. 200 आणि प्रत्येक बोर्डला पण 200 आहेत. तर व्हॉलेंटियर आपण लगेचच आपण मैदानाच्या चारही बाजूने आपण उपस्थित राहायचे. आपणास विनंती असेल की मैदानाबाहेर जाणाऱ्या बॉल्स लगेचच मॅचकडे कसा येईल याची आपण दक्षता घ्यायची. सर्व व्हॉलेंटियर आपणास देखील पारितोषिक मात्र काही वेळातच लागली जाणार आहेत. तर ओव्हर टू मानस सर. या ठिकाणी आमचे सचिन साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. ज्ञानेश्वर यांनी 1 विकेट घेतली तर त्यांना 200 दिले जातील आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये या ठिकाणी नक्कीच दिले जातील. सचिन माळी साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक 1 विकेटला 200 आणि हॅट्रिकला 500. यॉर्क लाईनचा बॉल लेझर गाइडेड मिसाईल तेज तर्रार यॉर्कर. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला अशा धावा गमवायच्या नाहीयेत. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येते बाईच्या रूपामध्ये. ही एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेतली जाईल. आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला तर आता 27 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात. दुर्वा 11 सावळे संघ कालच्या रात्रीमध्ये 1 मॅच जिंकली आणि या रात्रीमध्ये मात्र आता ते दुसरी मॅच खेळत आहेत. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये
बॉल हवेत गेला, खेळाडू बॉल खाली येतील, कोणती चुकी करणार नाहीयेत, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज होईल नो डाऊट कॅच आउट. सचिन शेट माळी साहेब यांच्या माध्यमातून कॅच ज्यांनी घेतली ते खेळाडू होते. तर आदरणीय रोहिदासजी धुले साहेब यांनी देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक लावले आणि क्लीन बोल्डसाठी देखील 200 रुपयाचे पारितोषिक, 500 रुपयाचे पारितोषिक. सचिन माळी साहेबांचं पारितोषिक जमा झालंय. कॅचसाठी त्यांनी या ठिकाणी 100 रुपये दिलेले आहेत आणि त्याच्याच बरोबरीने विकेटसाठी 200 या ठिकाणी नक्कीच जमा झाले आहेत. चांगला झेल विवेक यांनी घेतला. विवेक यांच्यासाठी 100 आणि गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर यांच्यासाठी 200 सचिन शेट माळी साहेब यांच्या माध्यमातून जमा झाले आहेत. धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आता फलंदाज रुपेश इनॅट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. आल्या अटॅक करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतायत. आम्हाला कळवतात की यावेळेस वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला फेकताना पाहायला मिळतील. धावा आता वाईडला रिव्ह्यू घेतलाय. वाईडला रिव्ह्यू नाहीये. बघा नियम असतील की वाईडसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. पंचांना वाटलं तर थांबवतोय मानस सर. या ठिकाणी आदरणीय शैलेशजी चवळे साहेब जे वकील साहेब आहेत आमच्या परिसरातील, अतिशय चांगलं काम करतात, ते या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांना विनंती करतो की आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आदरणीय शैलेशजी चवळे साहेब. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार. फुल टॉस बॉल होता. यावेळेस पायांवरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळते आहे. कलाइयों के साथ गेंद को मोडा असं आपण म्हणूया. फ्लिक ऑफ द रिस्कचा हा फटका पाहायला मिळतोय. डे मिड विकेटमध्ये खेळाडू वेगाने बॉलवरती येत आहेत. 2 धावा मात्र यावेळेस धावून नक्कीच पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि याच ठिकाणी आपण पाहतोय आता 30 धावा या स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज ज्ञानेश्वर यांनी. यावेळेस फटका चांगला, वा टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉलने केलाय हवाई सफर, ठोकलाय षटकार. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा स्कोर कार्ड वरती जमा झाल्यात. 36 धावा स्कोर कार्ड वरती जमा केल्या गेल्या. दुर्वा 11 सावळे संघ घरच्या मैदानावरती हुकूमत त्यांची मात्र चालतीये असं म्हणायला आता हरकत नाहीये. 36 धावा या ठिकाणी फलंदाजांनी कुठून काढल्या गेल्यात. तर या दरम्यान प्रत्येक षटकारासाठी आदरणीय रोहिदासजी धुले साहेब यांचं 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जमा होते. जयवंत आणि रुपेश धुले यांनी देखील अतिशय स्टायलिश क्लिप नक्कीच तयार होणार आहे रुपेशची, कारण एवढा देखणा फटका मारला ना, आज स्टेटसला धमाका असणार आहे रुपेशचा देखील. नक्कीच चांगला फटका आपण पाहिला होता संभाजी सर. चांगला स्ट्रोक. कालच्या रात्रीमध्ये देखील एक असा षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. चौकार होता तो आणि आजच्या रात्रीमध्ये एक षटकार अशाच पद्धतीने त्यांच्या बॅटमधून आलाय. पारितोषिक आले सन्माननीय उत्तम शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार आले. तर दुर्वा 11 सावळेच्या फलंदाजांना तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल.
दोन्ही फलंदाजांसाठी मात्र आता 200 प्रत्येकी जमा झाले, जे जमा केले आहेत सन्माननीय रोहिदास धुळे साहेब यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला 200 आहेत आणि इथे मात्र आता 400 रुपये त्यांनी जमा केले आहेत. कल्पेश मात्र यावेळेस येत आहेत, षटक क्रमांक 3 त्यांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. सुरुवात केली जाते. पहिला बॉल अपील केली जाते. LBW लेग बिफोर विकेट साठी लाऊड अपील पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय की बॅट कट होती आणि त्यामुळे सिंगल धाव जोडली जाईल. LBWची अपील तेव्हाच लिगल असते नितेश सर, जेव्हा बॅट कट नसेल. अगदी चेंडू बॅटला विदाऊट स्पर्श करता जर शरीरावरती किंवा पायांवरती आदळला तरच तुम्ही LBWची अपील करू शकता. तर बॅटला ब्रस्ट होऊन थोडंसं थांबवते मानस सर, सॉरी. जाणता राजा पिंपळोली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय आणि दीक्षा RV11 सुगवे संघ देखील उपस्थित झालायत. दोन्ही संघांचं मनपूर्वक स्वागत करतो. लगेचच आपण कर्णधार व्यासपीठाकडे पाठवायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट वाऱ्याच्या वेगाने फिरली जाते, बॉलला फिरवू शकत नाहीयेत. टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक आलं आहे सचिन शेठ माळी साहेब यांच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटला आता 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कल्पेश चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी मार खाल्ला होता, पण कमबॅक करण्याचं काम गोलंदाज कल्पेश करतायत. प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. अलॉंग द कार्पेटने अगदी जमिनीला गुदगुल्या करत असताना बॉल मिडऑन मधून लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जातीये. एका धावेच्या बरोबरीने स्कोअर. विकेट हॅट्रिकसाठी संतोष माळी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. तर या दरम्यान पुन्हा एकदा कॉल केला जातोय. आदरणीय शैलेशजी चवळे सर, ज्यांच्या मार्फत आम्हाला या मॅन ऑफ द सिरीज साठी जे महत्त्वाचं पारितोषिक आहे ना, सायकल आणि चषक, ते सर्व त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचंय. यावरचा फटका चांगला पाहायला मिळाला होता. डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळाडू तैनात केले गेल्यात, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला गेला आणि सिंगल धाव यावेळेस पूर्ण होती. एका धावेच्या बरोबरीने तब्बल 39 धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी जमा झाल्या गेल्यात. आदरणीय मच्छिंद्रजी दलवी, षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी आपण पाहिलं की तब्बल 40 ते 50 हजारचं बक्षीस देखील लावलं जात होतं आणि 51,000चं बक्षीस नेवाळी संघाने देखील कमावलं. म्हणजे पहिल्याच दिवशी ही स्पर्धा या कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एवढी गाजली गेली की आता आणखी उर्वरित 3 दिवसांमध्ये नक्कीच खूप मजा येणार आहे. त्या बॅट्समन ज्याने मात्र सामना जरी हारला हिदवली संघ, तरी 11,000 रुपयाचं पारितोषिक मात्र कमावलं. अशी बक्षिसांची खैरात या सामन्यामध्ये पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये झेल पकडली जाते. रुपेश होतोय बॅक टू पवेलियन. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की खूप गाजली गेली. सचिनजी माळी साहेब यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक हे पुन्हा एकदा कॅश केलं जातं या ठिकाणी. दिसून देखील आले कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्याची प्रचिती आपणास नक्कीच येणार आहे. ओव्हर टू मानस सर. गोलंदाज महेश, चौथ्या षटकाची सुरुवात केली जाते. पहिला बॉल अखूट टप्पा चौथा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कनेक्शन यावेळेस आपल्याला पाहायला मिळत नाहीये.
डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. सुरुवात चांगली केली आहे. धावफलकाचा विचार जर केला 39 धावा यावेळेस स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल नितेश सर, म्हणजे शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, आणि शेवटचं षटक मात्र घेऊन गोलंदाज महेश बॉलिंग ट्रॅकवरती त्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे आणि सुरुवात चांगली होती आहे. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली आहे. कमबॅक झालं आहे या ठिकाणी टीम मालेवाडी संघाचं. बॅकफुटला जाऊन अगदी डीप द क्रीज गेले होते. क्रीजचा वापर केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची अपील केली जाते. पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांना. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ज्याचा वापर केला जाईल. तिसरे पंच KTCची क्लिअरिटी अँड क्वालिटीमध्ये चेक करतील आणि तुमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवला जाईल. ही चाल आऊटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येईल आणि फलंदाज होईल यावेळेस रन आऊटच्या स्वरूपात बाद. यांच्या हातामध्ये कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज अक्षय होतील बाद. शेवटच्या 9 बॉल जे फेकले गेले त्या सत्रामध्ये त्याच्यामध्ये फक्त 3 धावा आल्या. 2 षटकांमध्ये होत्या 36 आणि आता जवळजवळ आपण पाहतोय 3 षटकं संपली गेली आणि आता धावा फक्त आहेत ते 39. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहतोय जमिनीलगतचा फटका. ऑन साईडला खेळाडू येतात काऊ कॉर्नर झोनमध्ये. चांगली रनिंग अगदी चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट होतील. तर आदरणीय शैलेशजी चवळे साहेब, आपणास विनंती आहे आपण लगेचच व्यासपीठावरती यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर या दरम्यान यानंतरचा टॉस केला जाईल, त्यासाठी दोन्ही संघ कर्णधार आपण लगेचच पाठवायचे आहेत.
यावेळेस देखील बाहेरची कडा घेतली आहे विकेट किपर. कोणती चुकी करणार नाहीयेत. काय कमालीची गोलंदाजी होतीये आणि काय कमालीचा पलटवार केलाय मालेवाडी संघ. सांगतोय हम भी कुछ कम नाहीये. फलंदाज बाद. मास्टर. तर जाणता राजा पिंपळली संघ कर्णधार आपण लगेचच या ठिकाणी पाठवायचे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर आपला टॉस केला जाईल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटच्या बॉलचा खेळ. मात्र आता पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असेल 41 धावा स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. प्रहार करण्याचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगाने फळी फिरली जाते. लगी तो छगी पण छगी नाही लगी असं आपण आता म्हणूया. डॉट बॉल मात्र येतो आहे आणि या डॉट चेंडूच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दुर्वा 11 सावळे संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा घेतला निर्णय. धावफलकावरती तब्बल 41 धावा यावेळेस जमवल्या गेल्यात. आणि आता मात्र पाहुणा संघ जो आहे मालेवाडी संघ त्याच्या समोर मात्र आव्हान ठेवलं जाईल. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र 42 धावांची गरज असेल टीम मालेवाडी संघाला. तर थोडंसं थांबवतोय माणस या ठिकाणी, कारण आदरणीय शैलेशजी चौले सर आपणास विनंती केली जाईल की आपण लगेचच टॉससाठी यायचे. आपलाच संघ आहे या ठिकाणी. तर आपला संघ कर्णधार आणि जाणता राजा पिंपळोली संघ आपला संघ कर्णधार लगेचच पाठवायचे. तर दीक्षा RB11 यशवंतजी दुंदाजी जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ हा संघ भूषणजी जाधव साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि हा संघ या ठिकाणी खेळण्यात येणार आहे. भूषण जाधव, संकेतजी खडे साहेब आणि अविनाशजी जाधव साहेब यांनी हा बांधलेला संघ आहे. हा संघ या मॅच नंतर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे सूरजजी जाधव सूरजजी घोडविंदे साहेब यांचा संघ तो मात्र जाणता राजा पिंपळोली हा संघ या ठिकाणी संघ कर्णधार उपस्थित झालेत. शुभ्रा 11 पिंपळोली दीपकजी काळन साहेब यांचा हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघ कर्णधार उपस्थित झालेत. मी आदरणीय शैलेशजी चौले साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आदरणीय रामदासजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मात्र टॉस केला जाईल. शुभ्रा 11 जाणता राजा पिंपळोली आणि त्यांच्या समवेत दीक्षा RB11 सुगवे संघ हे दोन संघ मात्र यानंतर आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. टॉस केला जातोय. पिंपळोली संघाचा कॉल असेल. छापा असा कॉल आहे आणि जाणता राजा पिंपळोली संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपला वेळ खर्च करत नाही. आपणास दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतरचा सामना आपला असेल. आणि शैलेशजी चौले साहेब आपण देखील लगेचच यायचं. आपला सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये कारण या स्पर्धेसाठी जे महत्त्वपूर्ण बक्षीस आहे मॅन ऑफ द सिरीजचं ते बक्षीस मात्र आदरणीय शैलेशजी चौले साहेब जे एक नामवंत वकील आपल्या कर्जत परिसरामधील आहेत त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशदादा मोडक नरेशदादा मोडक यांच्या आयोजनात केला जातोय. पंढरीनाथजी मोडक साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातंय. तर धन्यवाद शैलेशजी चौले साहेब. आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी असंच लाभलं गेलं त्यांचा देखील. त्यानंतर रामदासजी रसाल साहेब यांना देखील विनंती करतो आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. त्यांच्यासोबत सचिनजी माळी साहेब आपणास देखील विनंती केली जाते आपला देखील सन्मान या केला जातोय.
मैदानाच्या आतमध्ये वळूया. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असेल. सुरुवात केली जाते. गोलंदाज तयार. पहिला बॉल फुलर लेनचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलं जात आहे आणि धावसंख्येचा मात्र आता श्री गणेशा होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी फलंदाज राजेश आणि त्यांच्या समवेत विवेक आणि पहिलं षटक घेऊन P1चा गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली आहे आणि एकेरी धावेने मात्र टीमचं अकाउंट आता ओपन केलं जाईल. जिंकायचं असेल टीम मालेवाडी संघाला. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र 42 धाव्यांचं आव्हान आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे म्हणजे आता 23 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज टीम मालेवाडी संघाला मात्र विजयासाठी असेल. P1चा पहिला पॉवर प्ले आहे. गोलंदाज अक्षय. यावेळचा बॉल बॅकवर्डला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाईड स्टंपची लाईन वाईड लाईनच्या बाहेर. ICCचा लॉ क्रमांक 22 वाईड बॉलचा तो लॉ आहे आणि यावेळेस वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला फेकताना गोलंदाज अक्षय पाहायला मिळतील. अक्षय यांना चांगली कामगिरी करावी लागेल. स्वतःच्या संघाचं नाव जर त्यांना पुढच्या फेरीमध्ये न्यायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये आता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू अगदी बुलेट ट्रेनच्या स्पीडने बॉल मात्र डिलिव्हर केला गेलाय. अक्षय रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. डॉट चेंडू बऱ्याचशा मैदानावरती अक्षय यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे. जिथे जिथे दुर्वा 11 सावळे संघ खेळतो अक्षय यांची भरीव कामगिरी सातत्याने राहिली आहे. बेकरेच्या नाईट स्पर्धेमध्ये मेडन षटक देखील अक्षय यांनी फेकलं होतं. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये होता. सरळ लॉफ्ट केलाय. कॅप सिलेक्शन प्रॉपर. बॉल निघून जाईल. लॉंग ऑन सीमा पार. वन बाउन्स इन टू द फेन्स. चौकार 4. मधून प्रत्येक षटकाराला 200 आणि चौकाराला 100 दिले जातील. यावेळचा लोअर फुटटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं जात आहे. सावध पवित्रा घेतला आहे. सुरुवातीला आक्रमण केलं त्याच्यानंतर मात्र सावध पवित्रा सिंगल डबलचा रोल क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण सिंगल डबल ज्याला क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं आणि यावेळेस एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने आता धावफलकावरती धावा 7 जोडल्या जातील. 7चा आकडा सर महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक. एकमात्र असा इंडियन कॅप्टन ज्यांनी भारताला 3 ICC ट्रॉफी जिंकवल्या. यावेळचा बॉल यॉर्क लाईनचा होता. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न वेगाने परतल्यात. वाह वॉट रनिंग. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने मात्र सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये केलं आहे आणि 2 धावा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्ण केल्या जातील. एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि सिंगल डबलने मात्र या ठिकाणी टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 5 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेल्यात. 9 धावा मात्र स्कोरकार्डवरती जमवल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल. विकेट बाद फार महत्त्वाची आहे दुर्वा 11 सावे संघासाठी. ॲज अन टीम जेव्हा तुम्ही धावांचा बचाव करता तेव्हा विकेट या गोष्टी अशा आहेत ज्या मात्र तुम्हाला त्या बचाव करण्यामध्ये यश मिळवून देऊ शकतात. परंतु आता ते विकेट काढावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठाचा मी उल्लेख केला होता आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुमचे प्रयत्न हाच तुमचा यशाचा मार्ग आहे आणि त्या प्रयत्नांची गरज आता दुर्वा 11 सावेला करावी लागेल. यावेळचा स्लॉट मधला बॉल ऑन साईडला बॉलला फेकून दिलाय. दर्जेदार स्ट्रोक. हवाई हल्ला. षटकार. रेलचेल खूप होत. स्पर्धा म्हटली आयोजन खूप चांगलं आहे आणि या ठिकाणी प्रेक्षकांची देखील खूप गर्दी वाढत चाललेली आहे. आणि या दरम्यान आमचे आदरणीय सचिनजी माळीसाहेब या ठिकाणी यांना विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होत आहे. भजन क्षेत्रातील एक नामवंत नाव, गायन असो वादन असो, याच्यामध्ये कर्जत तालुक्याच्या पटलावरती त्यांची खूप प्रसिद्धी त्यांना झालेली आहे. त्यांचा सन्मान मी नरेशदादा मिनमिने यांना विनंती करतो. मायेचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सचिनजी माळीसाहेब यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात.
आपलं मनपूर्वक स्वागत दोस्ती चषक 2025 मध्ये. यावेळेस आपण पाहतोय सन्माननीय सचिन शेट माळी साहेबांचा सन्मान केला गेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून राजेश यांच्या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे आणि जमा देखील झालेला आहे. सचिन शेट माळी साहेब दिलाचा दिलदारपणा जपणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि 500 रुपये मात्र त्यांनी या ठिकाणी या षटकाराला दिलेले आहेत आणि संतोष माळी साहेब यांच्या माध्यमातून देखील 200 या ठिकाणी या षटकारासाठी आलेले आहेत. या ठिकाणी पारितोषिक देखील आणखीन आलेलं आहे आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्यांना दुर्वा 11 सावळेचा डेव्हिड वॉर्नर म्हटलं जातं. त्यांच्या जर्सीवरती देखील मागे वॉर्नरच लिहिलेलं आहे. ते गोलंदाज गौतम यावेळेस षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून कर्जत तालुक्यामध्ये ज्यांची गणना केली जाते. दुर्वा 11 सावळे संघाचा हुकमाचा एक्का गौतम बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवात या ठिकाणी नक्कीच केली जाईल. समीकरण आम्हाला सांगतील नितेश सर. येणारे आता 18 बॉल आहेत आणि विजयासाठी जर आपण विचार केला तर 27 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल. 15 धावा झाल्यात म्हणजे आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 27 धावांची गरज. 18 चेंडू 27 धावा. हलक्या हाताने पुश करो खुश रहो हा गेम प्ले तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाजांनी ओळखलाय सिंगल डबल देखील आमच्या संघाला विजयाच्या समीप नेतील आणि अशा परिस्थितीमध्ये आता जास्त आक्रमण करण्याची गरज नाही आहे, ओव्हर अटॅकची गरज नाही आहे. परिस्थितीला जर तुम्ही खेळाल तर तुम्ही नेहमी पुढे जाल आणि जो परिस्थितीला खेळतो तो पुढे जातो आणि परिस्थितीला मात्र आता खेळणं फार महत्त्वाचं असेल. यॉर्कर बॉल होता. ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला महत्त्व आहे. एक धाव पूर्ण केली जाते. अजूनही जर पाहायला गेलं नितेश सर तर एकही विकेट आली नाही आहे आणि मी पहिल्या षटकामध्ये सांगितलं होतं धावांचा जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. विवेक यांनी षटकार मारला तर सचिन माळीसाहेब यांच्याकडून 500 दिले जातील. मी आपण उल्लेख करत होतो नितेश सर की विकेट तुम्हाला घ्यावं लागतील. दुर्वा 11 सावे संघ काल त्यांचा होम सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि आज देखील बरेचसे प्रेक्षक त्यांना सपोर्ट करण्यासाठी येतात, परंतु यावेळेस बॉलला फेकून दिलाय सीमा पार. इलाका तेरा धमाका मेरा षटकार. की काय आता अशीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 500 दिलेले आहेत त्यांनी विवेकला. सचिन शेठ माळी साहेब यांनी 500 जमा केलेले आहेत विवेकच्या षटकारासाठी. संतोष भोंडेरी साहेब यांच्याकडून 200 जमा झाले आहेत, परंतु यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल झेल घ्यायचा होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, मोठी चुकी. बॉल जाईल सीमा पार. नशिबाचा षटकार. यावेळेस टॅपिंग क्रिकेट एक धाव डायरेक्ट हिट. पंचांचं बोट मात्र आकाशात आलाय. फलंदाज यावेळेस रनआउटच्या स्वरूपात बाद. यस, जाणता राजा पिंपळी संघाचे संघ कर्णधार आणि सागर कालन यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचे, लगेचच आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. सागरजी काळन सर आणि आपला संघ कर्णधार आपण लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधायचे. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू मानस सर. फलंदाज मात्र यावेळेस रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. एकही धाव मिळणार नाहीये. जर आपण धावफलकावरती धावांचा विचार जर केला तर धावफलकावरती धावा आता झालेल्या आहेत 29 धावा आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 13 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 13 म्हणजे रन बॉल इक्वेशन आता आलेलं आहे. टीम मालेवाली संघासाठी 13 चेंडू 13 धावांची गरज. सुरुवातीला केलेलं आक्रमण हे तुम्हाला मात्र विजयाच्या समीप नेतं आणि अटॅकिंग सुरुवात मिळाली
त्याच्यानंतर मालेवाडी संघाने त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं आणि सुरुवात जर तुमची चांगली होते त्याच्यामध्ये सातत्य जर तुम्ही राखता तर तुम्ही विजयाच्या समीप जाता आणि तेच चित्र आता टीम मालेवाडी संघासाठी पाहायला मिळत आहे. 13 बॉल आहेत आणि विजयासाठी 13 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये जर तो षटकार वाचवला असताना नाही ते सर कॅच घेतली असती तर मजा आली असती, पण तो कॅचही सोडला आणि षटकारही दिला आणि त्यानंतर मात्र आता अडचणी निर्माण होत आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न अपील केली गेली होती, पंचांचा लेग बाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र एकवटली जाते आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने मात्र षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 42चा पाठलाग करत असताना या ठिकाणी धावा जमवल्या गेल्यात, त्या म्हणजे 30 धावा आणि समीकरण बनेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेंची गरज. सागरजी काळन सर आपला प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवायचे विनंती करतो. पिंपळोली संघ आपला संघ कर्णधार किंवा सागर काळन जो महत्वाचा व्यक्ती आहे त्याला पाठवा आपण इकडे, फक्त लगेचच पाठवायचे. बारा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 12 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे पाहायला मिळतात आणि व्यासपीठावरती नितेश सर आमचे अगदी जवळचे मित्र जे आज आमच्या सोबत आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. रसायन विभागातील एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि स्टार अपडेटर आमचे सनी कोंडिलकर देखील या ठिकाणी आमच्या समवेत आलेले आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच असेल. रसायन विभागातील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा सनी कोंडिलकर सर यांचं स्कोरर आपण स्कोरिंग पाहतो. चांगले अपडेटर आहेत सनी कोंडिलकर सर, बरंचसं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि बेल्या भाई या नावाने ते प्रचलित आहेत. आमच्या समवेत ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. हा नितेश तरे सरांचे पण चांगले मित्र आहेत आमचे सनी कोंडिलकर सर आणि आल्या आल्या त्यांनी गाठभेट घेतली, त्यांचं पण स्वागत असेल. 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे, 12 धावेंची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 रुपेश मात्र गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी येलो जर्सीजमध्ये खेळताना आपण पाहिलं दुर्वा 11 सावयला पिंक व्हाईट जर्सीजचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं त्या ठिकाणी टीम मालेवाडी संघामध्ये. आणि आता सामना सोपा झाला आहे, 12 चेंडू 12ची गरज आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे कधीच सांगता येत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्याप्रमाणे स्वतःचा रंग बदलणारा खेळ, जिथे कमबॅक मात्र कधी होऊ शकतो. कधीही तराजू जो आता एका बाजूला झुकलाय तो दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिद्द दाखवावी लागेल. जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी आणि आता जिद्दीच दाखवायची गरज आलेली आहे. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. व्हाईट लाईनची लेंथ वापरली गेली होती. टॅपिंग क्रिकेट त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आहे. सिंगल धाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि आता 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. आज नितेश सर अर्थातच इंटरनॅशनल वुमन्स डे, जागतिक महिला दिवस, आणि जागतिक महिला दिवसामध्ये आपण बऱ्याचशा महिलांचा सन्मान होताना पाहिला. जेव्हा आम्ही आलो तेव्हा पोचरी या ठिकाणी देखील महिलांचा सन्मानाचा कार्यक्रम आम्ही पाहिला. आणि आज खरं तर महिलांचा दिवस आहे, इंटरनॅशनल वुमन्स डे ज्याला म्हटलं जातं. 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि या बऱ्याचशा महिलांचा सन्मान आपण केला आहे. अर्थातच प्रत्येक आई, प्रत्येक बहीण, प्रत्येक बायको, प्रत्येक मैत्रीण ही मात्र स्त्रीच्या स्वरूपात असते आणि त्या प्रत्येक महिलेचा सन्मान आपल्याला करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या दरबारामध्ये एकही परस्त्री कधी नाचली नाही, प्रत्येक स्त्रीला मातेसमान दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात दिला गेला आणि त्याच महाराष्ट्रात जर आपण राहतो तर प्रत्येक स्त्रीला आपण देखील तो दर्जा दिला पाहिजे. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेलाय, झेल होईल का? नो मॅन स्टँड, बॉल टप्पा पडला जातोय. 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 2 धाव्यांच्या बरोबरीने स्कोर कार्ड पुढे जाईल. डबल तिरी ज्याला मी म्हणतो, डबल तिरी म्हणजे 3 पे 3 33 धावा मात्र यावेळेस स्कोर कार्डवरती आल्यात आणि विजयासाठी अजूनही 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 धावा या ठिकाणी अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10, विजयासाठी धावा करायच्या आहेत 9. फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकावला, खेळाडू आहेत. वॉड कॅच, वाह क्या बात है, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सर कायरन पोलार्ड यांच्या स्टाईलमध्ये हवेत उडी मारली, झेप घेतली, पहिल्या अटेम्प्टमध्ये सुटलं, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅरी केलं. वाह वड कॅच, आंतरराष्ट्रीय लेवलची फिल्डिंग होती आहे. फलंदाज बाद.
नैना विचों सच नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. 9 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 9 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. नितेश सर, एक आठवण मला नक्कीच होते जेव्हा आम्ही रसायनीमध्ये होतो आमच्या अचानक मोपाड्याच्या मैदानावरती. सुप्रीमो ट्रॉफी जी फार नामांकित स्पर्धा आहे रायगड जिल्ह्यामधील, आणि त्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये जवळजवळ 7 ते 8 वर्षापूर्वी एक सामना झाला होता. बँगलोरचा एक संघ होता आणि त्यांच्या विरोधात डिंगडॉंग पुणे ही टीम खेळत होती आणि डिंगडॉंग पुणेने बँगलोरच्या संघाला 18 बॉलमध्ये 6 धावा करून नव्हत्या दिल्या. ही ती आठवण आहे सुप्रीमो ट्रॉफीची, जवळजवळ 7 ते 8 वर्षांआधीची. आणि या मॅचमध्ये देखील तशी परिस्थिती होईल का? यस यस, दुर्वा 11 सावळे प्रयत्न करतायत. प्रयत्न कधीच सोडायचे नसतात. तुम्हाला एफर्ट मॅटर्स असं म्हटलं जातं. तुमचे प्रयत्न हे तुम्हाला विजयापर्यंत नेहमी नेतात. आणि इथून मात्र आता कमबॅक करण्याची सुरुवात केली आहे दुर्वा 11 सावळे संघ. सांगतोय आम्ही जरी बॅकफूटवरती असलो तरी फ्रंटफूटवर येण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि इथून मात्र आता कमबॅक केला जाईल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता 8 चेंडू 9 धावांची गरज. हे 2 बॉल जे आहेत ना नितेश सर, फार महत्वाचे आहेत या ओव्हरमध्ये. बॅकफूटला गेल्या, स्कोअर कटचा फटका वेगवान, परंतु चांगली फिल्डिंग, संपूर्ण समर्पण, 1 धाव. अशा प्रकारच्या प्रयत्नांची तुम्हाला गरज आहे. जेव्हा तुम्ही संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरता, जेव्हा तुम्ही गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरता, तेव्हा गावासाठी आणि स्वतःच्या संघासाठी 100% प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचे असतात. बरेचसे पाठीराखी तुमच्या नावाने खरं तर जयघोष करत असतात. बऱ्याचशा पाठीराखांना अपेक्षा असते की आमचा संघ जेव्हा मैदानावरती खेळतो तेव्हा त्याला विजय मिळावा. आणि जर तुमच्या संघाला तुम्हाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 100% प्रयत्न करावे लागतील. अडचणींचा काळ जरी तुमच्या समोर असेल तरी अडचणींना सांगा की तुमचा आत्मविश्वास किती मोठा आहे, आणि आत्मविश्वासाने केलेले प्रयत्न हे तुम्हाला यशापर्यंत नेहमी नेतात. आणि ते प्रयत्न आता दुर्वा 11 सावळे करतायत. यावेळेस बॉल बॅकवर्ड झोन मध्ये गेलाय. खेळाडू आहे, जेल होईल का? कॅच ड्रॉप, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. नितेश सर, जरा झेल पकडला असता तर या मॅचमध्ये एक नवीन कलाटणी आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु नशीब बलवत्तर आहे टीम मालेवाडी संघाच्या फलंदाजांचं. आणि 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांच्या बरोबरीने षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. पाठलाग करायचा 42चा, धावा झाल्या 36. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 6 बॉल 6 हे समीकरण मात्र टीम मालेवाडी संघासाठी. तर भारत पेमारे आणि शैलेशजी चवळे साहेब, आपण देखील व्यासपीठाशी लगेचच संपर्क साधायचे. भारत पेमारे आणि शैलेशजी चवळे. 6 चेंडू 6 धावेंची गरज. काय घडेल, काय बिघडेल, कोण मारणार बाजी आणि कोण बनणार बाजीगर, जो जिंकणार तो मात्र 3ऱ्या फेरीमध्ये जाणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. थोडंसं थांबवतोय. या दरम्यान एक फार मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या या आयोजनामध्ये भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. कर्जत खालापूर विधानसभा भाजपाचे अध्यक्ष साहेब आदरणीय किरणजी ठाकरे साहेब यांचं आगमन मात्र या मैदानावरती होतंय. या आयोजनामध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब, या ठिकाणी दोस्ती चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी कर्जत खालापूर विधानसभाचे अध्यक्ष भाजपाचे या ठिकाणी आदरणीय सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहेत. आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही खूप सारा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण देत आहेत. ही स्पर्धा नक्कीच आपल्या या पावलांनी 4 चांद लागतील या स्पर्धेला, आणि आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच चांगली सुरू आहे, परंतु या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्जत खालापूर विधानसभाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांचं आगमन होत आहे.
तर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. फटाक्यांच्या आतषबाजीने मात्र या ठिकाणी गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मेनमेणे यांनी त्यांचं जंगी असं स्वागत केले. तर जोरदार टाळ्यांनी विनंती करतो आपणास या ठिकाणी व्यासपीठाला देखील आदरणीय किरणजी ठाकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तर आपण साहेबांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती लगेचच विराजमान व्हायचे. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मानस सर. 6 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 6 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनी मात्र आता शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. आता मी तर म्हणतो आता पारितोषिक लावण्याची खरी वेळ आलेली आहे. कारण 6 बॉल 6 धावा, बऱ्याचशा पारितोषिकांची बरसात आपण पाहिली आणि 6 चेंडू 6 धावा. आणि रोहिदास साहेब यांच्या माध्यमातून जर दुर्वा 11 सावळे संघ विजयी झाला तर त्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक रफ अँड टफ फाईट, चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला म्हणतो ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खरंतर जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल आणि जर तुमच्या मनामध्ये प्रयत्न करण्याची क्षमता असेल तर तुम्ही मात्र विजय मिळवाल. आणि आता तीच गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 बॉल 6 या ठिकाणी सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव दुसरी होईल का? वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. काय बात आहे, काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एका धावेसाठी मात्र आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल. वेळेला तुम्हाला किंमत द्यावी लागेल. परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. आणि 2 धावा मात्र यावेळेस धावून पूर्ण केल्या जात आहेत. 38 धावा मात्र स्कोर कार्डवरती जमवल्या जातील. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी मात्र 4 धावांची गरज आहे. आणि सेन्सिबल बॅटिंग होती हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेते सर. बऱ्याचशा मैदानावरती जेव्हा मी रायगड जिल्ह्यामध्ये समालोचन करण्यासाठी जातो तेव्हा बऱ्याचशा मैदानावरती अशा मॅचमध्ये बरेचसे फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात. मॅच अंगाशी येते आणि त्याच्यानंतर मॅच गमावली जाते. परवा आम्ही जेव्हा वरोस्याच्या मैदानावरती होतो, नाईटची स्पर्धा तिकडे सुरू आहे. 6 बॉल 8ची गरज होती. नंदनपाडा संघाला तो सामना गमवावा लागला होता. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 50 मारले होते आणि 6 बॉल 8 नव्हते झाले शेवटला. असं होतं कारण अटॅक करण्यापेक्षा तुम्ही परिस्थितीला कसं खेळता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सिच्युएशनची अंडरस्टँडिंगशिप तुम्हाला आली पाहिजे. दुसरी धाव दुर्वा 11 सावळे. काय घडलंय? बॉल जाईल बघता 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 सीमारेषा पार. मालेवाडी संघ बनतोय विनर ऑफ द मॅच. वेल डन, वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पतारे सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लगेच यावं. संभाजी पतारे सर आपल्याला विनंती करतोय की आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. मॅच संपली जाते आणि या ठिकाणी दुर्वा 11 सावळे संघ ज्यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागतंय. टफ लक, हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम असं आपण दुर्वा 11 सावळे संघाला म्हणूया. येस, थँक्यू मानस. तर या दरम्यान